अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली. नाथांना स्वप्नात जाऊन सांगतात माऊली, आळंदीची माऊली, अरे अजान वृक्ष माझ्या डोक्यावर आहे ना, त्याची मुळी आता कंठाला आलेली आहे. अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली आणि येवणी अलंकापुरी काढावेगी. नाथ बाबा म्हणतात, ऐसे स्वप्न होता आलो अलंकापुरी, अंतव नंदी माझारी देखिले द्वार. स्वप्न कितीतरी. भरतजी रडत उठले मामाच्या घरी. युधाजित राजे, ज्या रात्री दशरथजी मरण पावले त्या रात्री स्वप्न पडलं पहाटे भरताला. आणि रडत बसल्यानंतर मामा युधाजित राजाने विचारलं, रो रहे भांजे? बहुत बुरा सपना देखा मामा से. अरे सपने तो आते ही रहते हैं. नाही मामा, या स्वप्नाचा अर्थच आहे, आमच्या घरातल्या पुरुषापैकी कोणी दूर गेला अथवा कोणी कायमचा गेला. भरतजी, रामायणात उल्लेख आहे ना, भरत देखेऊ, आमच्या पटेल ताई पाठ आहे त्यांना, भरत देखेऊ भयानक सपना. ही स्वप्नासाठी सांगतो, कुठेही पहा तिथे सुद्धा भोजना मागती तुप पावशर, पडला विसर स्वप्नावाची. पडला विसर तसं मंदोदरी. बरं का जगदाळे गुरुजी सकाळी रावणाला सांगू लागली, हे नामदेवाचा अभंग आहे. मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती. बोला बोला शाबास. एक स्वप्न देखले म्या राती, एक स्वप्न देखले म्या राती. वानर मिळाले किती, नेनू वानर मिळाले किती. म्हणाचा काय म्हणा, शिळा सागर बांधेला, शिळा सागर बांधेला. मजा आहे. मंदोदरी बोले रावणा प्रती, एक स्वप्न देखले म्या राती. नेनो वानर मिळाले किती, शिळा सागर बांधेला. स्वप्न सांगू लागले. वानर आलेले बघितले स्वप्नात. रावण हसला, बंदर आने दो अंदर, हम तो खाते हैं बंदर को, डरते नहीं, 6 महीना तक फुर्सत हो जाएगी. और नुसते बंदर नाही, पुढचा आहे का ना. नेनो त्यांचा बळीया आला, लंके भोवती वेळा दिदला. काय झालं? लंके भोवती रुधिराचा पुर, रणी पडला कुंभकर्णवीर. जो तुमचा सहोदर निद्रा करी षण्मास, लंका जाळूनी केली जोहारे. सत्य तुझी छेदिली 10 शिरे, रामयाने रणरंग धीरे. तुमचे 10 मुंडके उडलेले पाहिले मी स्वप्नात. लंका पेटलेली बघितली, कुंभकर्ण मेलेला बघितला.
मग काय म्हणतेस काय तू? ऐकाल का माझं? सांग तर. रेगाल्या श्रीरामा शरण, सकळ कुळाचे कल्याण, तुमचाही वाचेल प्राण, कुंभकर्ण जगेल. रामाला शरण जा, कल्याण होईल तुमचं. निधडा नव्हे रघुनाथ. ते खवळलं ना. केवळ वानरांचा आसरा इथं, त्यासी मी वंदी लंकानाथ, तरी जगात जगण्य. वानराच्या बळावर उड्या मारणाऱ्या दशरथाच्या पोराला घालीन लोटांगण वंदीन चरण करू का? 33 करोड देवता पठ्ठ्याच्या बंदीखान्यात. ऐकून घेईना. आणि मग एकांतात नेलं वो रावणानं 10:15. आणि खरं बोलला रावण, खरं बोलला आता बरं का डाक्यांना. अजून महाराष्ट्र मला वैतागला नाही बरं का जगदाळे गुरुजी. वन्स मोरच चालू द्या. वन्स मोरच आहे अजून. वन्स मोर. आता काय पाऊण तास राहिला. पाऊण तास पण चालू द्या बाबा असं रोजच म्हणते. मला नाही वैतागलं अजून कोणी. चालू आहे, चालू आहे. तुमचं प्रेम आहे ना, मग त्याच्यात काय चालणारच आहे ते. आपलं ते एकांतात. मंदोदरे ऐसाची सांगे कुंभकर्ण, ऐसाची सांगे विभीषण, ऐसाचे सांगते बहुसाल जन, रिघा शरण तुई मनसी. माझा बलवान भाऊ कुंभकर्ण म्हणतोय दादा शरण जा. सत्पुरुष बंधू माझा विभीषण सांगतो दादा रामाला शरण जा. माझे काही मंत्री सांगतात सरकार शरण जा. तू माझी अर्धांगिनी, तू सांगते शरण जा. तरी मी का शरण जात नाही ते सांगण्यासाठी तुला एकांतात आणलं. कोणाला सांगू नका, हे ते दोघांचं चालू आहे. परी मी का नायके आपण, ही अर्थीचे कारण. एकदा मी अरण्यातून जात होतो मंदोदरे, नारदाची गाठ पडली. मी नारदाला नमस्कार करून विचारलं, नारदा बोला रावणा, रामाची प्राप्ती होईल मला? हे ऐका तुम्ही. रावण म्हणतोय नारदाला रामाची प्राप्ती होईल का? जरूर होईल. काय करावं लागेल? 2 उपाय. पावावया श्रीरामचरण, अनमुखे वैर का अनन्य भजन. एक तर भजन करावं लागेल रावणा, नाही तर भांडण. मी सांगितलं मंदोदरे नारदा, भजनाचं ना आमचं 3 पिढ्याचं वाकडं आहे. आमचाच भाऊ विभीषण काकडा करतो, डोकं उठलं आमचं. पण भांडणात मात्र हातखंड आहे. 11च्या आत उरकल असं सांगा मंदोदरे. मग मला नारदानं उपाय सांगितला. मुख्य वैराचे कारण, अंत्वा करावे गा दारा हरण. त्याची पत्नी चोरून आण. आणि तुला तुझं कल्याण करायचं का पुऱ्या परिवाराचं? पूर्ण परिवाराचं. मग लक्षात ठेव, रामबाणाच्या आघाती निमुनी देह पडे क्षिती, तरी न सोडावी सीता सती. रामाच्या बाणानं मेला तरी सीता वापस करू नको, तर सगळ्या कुळाचं कल्याण होईल. मंदोदरे मी आपलपोट्या नाही. मला एकट्याचा उद्धार करायचा होता तर पंचवटीला गेलो होतो. हे माई मुझको भिक्षा दे, मर्तबा रहे अला तेरा, भगवान तुझे जिता रखे सदा, ओ बोल बाला तेरा, दुधोन्या तू पुतो, दिन प्रतिभागिनी हो, भूखे को रोटी दे माई, अटल सुहागिन हो. आणि तिथंच लागता श्रीरामाचा बाण. पंचवटी सन्मुख जाता, मीच पावतो सायुज्यता. पण सकळ कुळे उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. लागता श्रीरामाचा बाण, माझ्या मरणासी ये मरण. तिथे जर रामाच्या बाणानं मेलो असतो तर माझं एकट्याचं कल्याण झालं असतं. पण सकळ कुळ उद्धारणार्था सीता चोरुणी आणली. तुमचा सगळ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून. आणि हे बघ मंदोदरे, वाईट वाटून घेऊ नको. सत्पुरुष भाऊ माझा विभीषण, त्याच्यावर माझा विश्वास नाही. मोठे मोठे मंत्री आहेत माझे, त्यांच्यावर माझा विश्वास नाही. अति काय अकंपन, दुर्मुख दुर्वचन. सत्पुरुष बंधू विभीषण, त्याच्यावर विश्वास नाही बरं का जगदाळे गुरुजी. कुंभकर्णासारखा बलवान बंधू आहे माझा, त्याच्यावरही माझा विश्वास नाही. वाईट वाटून घेऊ नको मंदोदरे.
तू माझी अर्धांगिनी आहे, पण तुझ्यावर सुद्धा माझा विश्वास नाही. एवढंच नाही, ज्या श्रीरामाची मला प्राप्ती करायची आहे त्या श्रीरामावर सुद्धा माझा विश्वास नाही. मग नारद वचनी विश्वास संताची पायी संताची पायी हा माझा सर्व भावितास झालो. राधे राधे. दुर्जनाचा सुद्धा विश्वास संतावर. आणि म्हणून तुला सांगतोय बाबा, विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे. आणि मी नुसतं सांगत नाही, माझा आहे. संताची पायी हा माझा विश्वास. बाकी कुठेही विश्वास ठेवा मस्के साहेब, विश्वासघात होण्याची दाट शक्यता आहे. बाकी कुठेही ठेवा विश्वास, विश्वासघात म्हणतात त्याला. काही काही माणसं म्हणतात, महाराज दारू पिणारा माणूस कधीच कोणाचा विश्वासघात करीत नाही. बरोबर आहे, त्याच्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही. जाऊ द्या, हे मराठी कळते तुम्हाला. विश्वासघात बाकी कुठेही ठेवा, तिथे विश्वासघात होणार. लावणिया मोह संसारी गोविती, अंतकाळी होती पाठ मोरी. शेवटच्या दिवशी यमाच्या हाती बांधुण्या देती. किती प्रेम करू द्या, माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. काही येऊ देत नाही सोबत. बोटातलं, नाकातलं, कानातलं, गळ्यातलं लगेच काढतात. इकडची गोष्ट नाही सांगत, मुंबईची सांगतो डाके अण्णा. श्रीमंताची आई होती, धाकट्याकडे राहत होती. दोघेही भाऊ मुंबईत. आई मरण पावली. आईच्या हातात, बरं का जोगदंड भाऊसाहेब, 20-20 तोळाची एक एक पाटली होती सोन्याची. 6-6 लाखाची. हिशोब लागला तुम्हाला. एक एक पाटली. आई मेली, भिंतीला टेकून बसवली. आणि धाकट्यानं फोन केला मोबाईल थोरल्याला, दादा गेली रे आई. धाकटा मुलगा आणि धाकटी सून आली व बसवली होती भिंतीच्या टेकून भिंतीला. जसा धाकटा मुलगा आला तसा उजव्या भागाला बसला मस्के बाबा. आणि आईचा कोपरापासून हात धरला खटोडजी दोन्ही हाताने. धाकट्याला वाटलं दादाचं प्रेमच उचंबवून आलं. आणि दोन्ही हाताने कोपरापासून हात धरून जे ओरडलं, आई! काढली पाटली 6 लाखाची. हा ना, ते बरे का. धाकटी सून धाकट्याला म्हटली, ते डाव्या भागाला बसून होतं ना तासाभऱ्यापासून, तिनं असा इशारा केला धाकट्याला. धाकट्या सुनानं काय काय तासभर झाला नुसताच रडतं. त्यानं काढलीन पाटलीन, तू का पाहत. मग यानं दोन्ही हातानं कोपरापासून आईचा डावा हात धरला. त्याच्या डबल आरडलं हे, आई! गाडी काढली पाटली, केली ना आई मोकळी.
हाती बांधुनिया देती भूषणेही घेती काढुनिया. म्हणून ऐसिया चोराचा कैसा हा विश्वास शब्द आहे. मग विश्वास ठेवण्याचं एकमेव ठिकाण संत आहे. आणि महाराज म्हणतात माझा आहे संताची पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा कायेनं वाचेनं आणि मनानं. कायिक वाचिक मानसिक भाव सर्व भावे दास झालो त्यांचा. महाराज तुम्ही दास्यत्वात भूषण मानता. सगळे जग विचारा तर ते म्हणतात सगळ्यांनी आपलं दास्यत्व करावं. आणि व्यास महर्षी सांगतात हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा. जिवंतोपी मृतपंच व्यासन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवकः. हे 5 लोक जिवंत असून मेल्यात जमा समजायचे. पहिला दरिद्री, व्याधिग्रस्त, प्रवासी, मूर्ख आणि सेवक. हे 5 आहेत ना, हे जिवंत असून मेल्यात जमा. नाही दरिद्र सम दुःख जग माही संत मिलन सम सुख जग नाही. दारिद्र्यासारखं दुःख नाही म्हणून दरिद्री. व्याधिग्रस्त ज्याला असह्य व्याधी आहे तो जिवंत असून मेल्यात जमा. मूर्ख जिवंत असून मेल्यात जमा. आता मूर्ख कसा ओळखायचा? मूर्खाला मूर्ख म्हटलं तरी लाल डोळे करतं मूर्ख. मग त्याचे 5 लक्षणं आहे. उद्यापासून लक्षात ठेवा. मूर्ख ओळखायची 5 लक्षणं. मूर्खस्य पंचचिन्हानी, कोणाला सांगू नका. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचनस तथा क्रोधस्य दृढवादस्य परवाक्यशु अनादरः. पहिलं लक्षण मूर्खाचं गर्व. अल्पविद्यापरी गर्व शिरोमणी. 2च टिपणं पाठ केलेले असतात कीर्तनं. अभंग बदलतं पण गोष्टी त्याच. तरी छाती काढून चालतं. मजगुणी ज्ञानी कोण आहे? मूर्खाचं पहिलं लक्षण. म्हणून विंचू पहा, नगभर जहर आहे, नांगी अशी वर कडून चालतंय विंचू. आणि साप 1000 पट जहर तर मान खाली घालतो. विष भार सहस्रेण गर्वम नायाती वासुकी ऋषुक बिंदू मातन ऊर्धम होती कंटकम. हे कळलं मराठीत तुम्हाला? एखाद्या वेळेला विंचू नांगी टाकतो पाल बघितल्यावर. विंचवानं पाल बघितली की पाल विंचवाला खाते. पालीनं कोंबडी बघितली की पाल जाग्यावर उलटी होती. कोंबडी पडत पडत येतील, शेपूट धरलं पालीचं का नेली उकिरड्यावर, संपली पाल. एवढा जहिरी विंचू टाक्यांना त्याला पाल खाती. एवढी जहिरी पाल तिला कोंबडी खाती. एवढी जहिरी कोंबडी. काही बोललो नाही रे बाबा, तुम्ही का हसता हे आपल्याला कळत नाही. हा ना, गर्व. दुसरं दुर्वचन, नेहमी वाईट बोलणं. क्रोधस्य, रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही. विनाकारण रागावणं ही मराठी लक्षात घ्या. तुम्हाला जर राग नसेल ना तर तुमच्या जागेवर बसू देत नाही लोक यष्टीत. गोपीचंदन बघितलं का आला दुसरा, ओढ बुवा. अरे मला बसायचं आहे, तू चालू बा का? जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. शाबास. अरे एवढी नम्र. एखाद्या गावामध्ये एखादं घर किती श्रीमंत असू द्या आळणे, पण त्या घरातले सगळे जयहरीवाले असू द्या, सगळे गाव त्या घरावर विनाकारण दबाव टाकतं. म्हणून डाके अण्णा त्या घरातले 2 भाऊ गोपीचंदनवाले पाहिजे आणि 2 कॉलर धरून थोबाड फोडणारे पाहिजे. मग तालुक्यात टिकू शकतं. याची गरज आहे. हा ना. आमच्या हिंदुस्थानमध्ये सगळे जर गोपीचंदनवाले असले तर सीमेवर रक्षण कोण करणार? थोडा विचार करा. आमच्या देशातल्या जवानांच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहे म्हणून आमच्या मस्तकावरचं चंदन सुरक्षित आहे. त्यांनी बंदुका ठेवल्या, गेलं चंदन. हे विरोधाभासी स्वभाव. संतांनी मान्य केलं महू मेनावणीन कठीण वज्रास. जर नवरा बायको दोघेही रागीट असेल बिभीषण महाराज तर दोघेही एकमेकाच्या रागावर रोगोर पिऊन झोपतील. त्याच्यातलं एक रोगोरची बाटली घेणारं पाहिजे, हिसकून घेणारं पाहिजे. मग नवरा बायको मरेपर्यंत जगतील. असं विरोध. समर्थ रामदास स्वामीच्या भाषेत, अति नम्रता पात्र होते भीतीला, अति कोपता कार्य जाते लयाला, अति कार्य ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे. जय जय रघुवीर समर्थ. म्हणजे रागावणं हे मूर्खाचं लक्षण नाही, विनाकारण रागावणं. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्व दुर्वचन तथा क्रोधस्य दृढवादस्य. म्हणजे विनाकारणचा वाद. विनाकारणचा वाद म्हणजे दोघी भांडत होत्या रेल्वेत, खिडकीहून खिडकी बंद कर खिडकी. का? गारठ सहन होत नाही मला. ती म्हणली उकाडा नाही सहन होत मला. कसं मिटायचं दोघीचं एका खिडकीवर? खिडकी बंद कर. नाही करणार. तुझीच गाडी आहे का? तुझीच आहे का? तुझ्या बापाची. तुझ्या बापाची. मी फुकट बसली का? मी फुकट.
3 स्टेशन वाद. 4थ्या स्टेशनला रेल्वे थांबली, भरा 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 प्रवासी उतरले, पोलीस पळत आले. का ओ डोकं उठवलं दोघी ना, पोलीस आले. का भांडता मावशी? उकाडा सहन होत त्यामुळे खिडकी उघडते. तुमचं काय म्हणणं आहे? गारठ नाही सहन होत साहेब, लाव म्हणते. तिथं कॉलेज कुमार होता, 1 तासापासून बरं का कुलते, 1 तासापासून गंमत बघत होता. त्यांना पोलीसला घेतलं. इकडे पोलीस काय दोघीच्या नादी लागू नका, विनाकारण डोकेदुखी आहे का? तुम्ही खिडकी बघा साहेब. आणि पोलीस खिडकीजवळ आला, गौतमजी काचच नाही. मी म्हणतो उघडी ठेवली काय बंद केली काय? याला म्हणतात मूर्खाचं लक्ष चाललं आपलं. दृढवादश्च. आणि 5वं परवाक्यशु अनादरहा. असे मूर्खाचे 5 लक्षण आहे. जिवंतोपि मृत पंच व्यासन परिकीर्तिता दरिद्रो व्याधितो मूर्खो. 4था प्रवासी आणि 5वा दास. आणि तुम्ही दास्यत्वात भूषण मानता. अरे हो, पण दास्यत्व कुठलं हे तर लक्षात घ्या. प्रपंचातलं दास्यत्व वेगळं. किती इमानदारीनं तुम्ही प्रपंचात दास्यत्व करा तरी दास दासच राहतो, मालक हा मालकच राहतो. पूर्वीचा काळ विचारायचे, ते तुम्हाला 10 वर्षापूर्वी एक गडी आणून दिला शेतीच्या कामाला, मुलं बाळासहित, ऐका तो ते पूर्वी. आता नाही, आता मस्के पाटील. पूर्वी पाटील उठायच्या आधी 5-50 मजूर दारापुढे येऊन बसायचा. मग पाटील उठला की मजूर गयावया करायचा, काम द्या मालक, काम द्या, गरीबाला काम द्या पाटील. पूर्वी. आता तांबड फुटायच्या आधी पाटील मजुराच्या दारात, कामावर ये. नाही जमत आजच्या दिवस, नाही जमत आजच्याच दिवस ये. जमत नाही तुझ्या पाया पडतो, लोटांगण घाल. नाही जमत अडचण सांग. माझी बायको घरी नाही, तुझा डबा माझ्या बायकोला सांगतो पण ये. अशी परिस्थिती. हा ना, अशी परिस्थिती होते. पूर्वीचा काळ होता. पूर्वीचा काळ. आता शेतकऱ्याला शेती परवडत नाही आणि दुसरा धंदा करता येत नाही. इलाज नाही त्याला. नाही तर शेतकरी गौतमजी जाऊन रडतो देवाजवळ, रडतो. भगवान, मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. और मेरा एक सवाल है भगवान, मैं उगाता हूं कपास, मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश ये कफन के लिए क्यों तरसती है. ही वस्तुस्थिती आहे. पूर्वीचा काळ होता तेव्हा. ऐकाव तो गोडी. मालक म्हणला, अरे देवाच्या कृपेनं असा सज्जन गडी मिळाला, त्याची मुलं इमानदार, त्याची बायको तो. अरे 10 वर्षात डबल उत्पन्न वाढलं, सुतईचा सडा चोरीला गेला नाही, एवढा प्रामाणिक गडी. तुमची काय इच्छा आहे? एकच इच्छा आहे बाबा, त्यानं मरेपर्यंत आपल्याच कामावर राहावं. ही इमानदारीचं फळ प्रपंचातलं. का मालक म्हणतो आता एकच इच्छा आहे, भगवंतानी मला गरीब करावं, त्याला मालक करावं आणि त्याच्या उसात मी दारे धरावं. म्हणतंय कोणी? म्हणजे प्रपंचात किती इमानदारीनं दास्यत्व करा तरी दास हा दासच राहतो आणि मालक हा मालकच राहतो. याच्या उलट परमार्थात आहे. ते गोंदवलेकर महाराज, ऐकून आहे तुम्ही, ते जायचे यात्रे करू, हौसे नवसे गवसे सगळे असतात त्याच्यात. तेव्हा मठातला कोणी तांब्या, कोणी फुलपात्र, कोणी शबनममध्ये परात घालून यायचे. आणि मग तिथला सेवक वर्ग म्हणायचा, महाराज हे चोरटे आहे तो काही, कोणी तांब्या नेतं, कोणी फुलपात्र नेतं, कोणी. जाऊ दे नेऊ दे. महाराज म्हणायचे, यात्रे करू माझ्या लेकी आहे. आणि आम्ही, तुम्ही सेवक वर्ग सुना. वा महाराज, आम्ही कायम इथं राहतो तर आम्हाला सुनाची पदवी, आणि 3 दिवसाकरता यात्रे करू त्यांना लेकीची पदवी. अरे कळत कसं नाही तुम्हाला? कायम राहती तिला सून म्हणतात आणि 3 दिवसाकरता येते तिला लेक म्हणतात. अहो पण ते शबनम मध्ये तांब्या फुलपात्र मठातलं परात घेऊन जाते. जाऊ दे, लेकीचा स्वभाव आहे. चोरी करणं नाही. तिला आवडली वस्तू माहेरची म्हणजे आईला म्हणत असते, आई तांब्या नेते बरं का, मी फुलपात्र नेते बरं का, परात नेते बरं का. फरक एवढाच आहे, या लेकी आईला विचारून येतात आणि माझ्या यात्रे करू लेकी पिशवीत घालून नेतात. एवढाच फरक. अब आम्हाला काय फायदा? तुम्हाला फार मोठा फायदा आहे. तुम्ही सेवक वर्ग माझ्या सुना आहे, यात्रे करू माझ्या लेकी आहे. अरे सासू मेल्यावर कितीही प्रामाणिकपणे लेक रडली तरी सासूच्या कमरेची तिजोरीची चावी लेकीच्या नाही सुनच्याच ताब्यात येत असते. हा
परमार्थातील दास्यत्वाचा फायदा म्हणून स्वाभिमानानं सर्व भावे दास झालो. संतांचे पाय हा माझा विश्वास आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. हे पहा, हित नाही ठावे जननी जनका. खरं हित आईलाही माहिती नाही आणि बापालाही माहिती नाही. दावीला लौकिकाच्या आरतीही हित नाही ठावे. तो पूर्वीचा काळ, पाटलाच्या पडक्या वाड्यात जगदाळे गुरुजी गोठ्यात शाळा भरायची. पडक्या वाड्यात एक जुनी मूर्ती गणपतीची, तिथं शाळेपूर्वी पहिलीचे विद्यार्थी 10 वर्षाचे, 10-11 वर्ष वय. आताही काही काही सांगतात हुशारकीनं, तुम्हाला माहित नाही महाराज काय 12 वर्षाचा होईपर्यंत कपडेच घातले नाही. अरे हे सांगण्यासारखी गोष्ट आहे का भाऊ? आता नव्हते त्याला आम्ही काय तर म्हणतात 8 दिवस लग्न चाललं माझं एकट्याचं, काही कामं होते का नाही दुसरे? हा, ते पूर्वीचं भूषण मानतात. तसं तो पूर्वीचा काळ, पडक्या वाड्यात गणपतीची मूर्ती. आणि मग ते शाळेत दुपारची सुट्टी झाली, गुरुजीसह जेवायला गेले आणि सर्वात आधी विद्यार्थी आले. त्याच्यात उन्हाळ पोरं, त्याच्यातलं एक जास्तच बिलिंदर होतं. गणपतीच्या पोटावून हात फिरवता फिरवता बिंबीत बोट घातलं त्यानं, काही कारण नसताना. बिलिंदर पोर, त्याच्यात विंचू होता. गौतमजी नांगी मारली त्यानं, ते हात झटकायला लागलं. पण ते इतकं बिलिंदर होतं, त्याला वाटलं आता जर रडायला लागलो तर बाकीच्या माझ्या विद्यार्थी मित्रांना प्रसाद मिळत नाही. इतकं बिलिंदर होतं. त्यानं अशी कळ सोसली. पोर काय रे, ए गोविंदा, काय लेका बिंबीत गार वारा. गोंद्यानं याच्यावर विश्वास ठेवला रविदास. त्यानंही बोट घातलं, त्यालाही चावला. पण गोविंदाला वाटलं आता ही रडण्याची वेळ नाही, बाकीचे मित्र प्रसादाचे राहतील. एकाच वर्गातले होते. महादेव खरंच गारवारा, नारायण गारवारा, विठोबा गारवारा. सगळ्या वर्ग प्रसाद घेऊन तृप्त झाला. इतक्यात गुरुजी आले. अण्णा घाबरून पोरं लाईनला बसले. गुरुजी खुर्चीवर बसले. पण गुरुजीला शंका आली, हे टोळकं गणपतीजवळ काय करत होतं? ज्यानं पहिलं बोट घातलं होतं का नाही, ते एकमेकाच्या कानात सांगू लागलेले का आपण झालं, पण गुरुजी राहिले प्रसादाचे. हा, ते बिलिंदर होतं पहिलं. इतक्यात गुरुजीनंच विषय काढला. पोरं, अरे मी वर्गात आलो बाळांनो, तेव्हा तुम्ही तिथं मूर्तीजवळ काय करत होता? ते पहिलं उठलं बोट घातलेलं. किती वर्ष झाले गुरुजी तुम्हाला या गावात? जसं ऑडिटर. मला 20 वर्ष झाले बाळा, पण माझी सेवा चांगली असल्यामुळे सेवानिवृत्त सुद्धा याच गावात होईल मी. 20 वर्षात तुम्हाला गणपतीच्या बिंबीतलं महात्म्य माहित नाही का? म्हणजे अहो गारवारा आहे गुरुजी. आता साधूसीन कळे दुर्जनाची बुद्धी. गुरुजीनं विद्यार्थ्यावर विश्वास ठेवला. डाके अण्णा गुरुजी गेले. सगळे श्वास रोखून बघत होते. पोरो शांतता ठेवा, शांतता ठेवायला का गुरुजी? आणि गुरुजीनं जसं बोट घातलं बिंबीत, आतलं तयारीतच होतं. त्याचं ठरलं होतं, गुरुजी असो की विद्यार्थी, तुका म्हणे भेदा भेद न गेला वाद खंडोनी, प्रसादात हायगाई करायची नाही. जगदाय गुरुजी हात हलवतच, इथले गुरुजी जगदाय गुरुजी हात हलवतच आले खुर्चीवर. गुरुजी सात्विक होते. बाळांनो गारवारा नाही, गारवारा नाही बेटा, विंचू आहे. आणि तो चावला म्हणजे वेदना होता, दुःख पदरात पडते, असं करायचं नाही. दृष्टांत संपला माझा. आत्तापर्यंत गोविंदानं नाऱ्याला, नाऱ्यानं विठ्याला, विठ्यानं महाद्याला गारवारा गारवारा गारवारा, तसं आमच्या पंजोबानं आमच्या आज्याला
आमच्या आज्यानं आमच्या बापाला, आमच्या बापानं वैशाखात आम्हाला, घे फोडून सुपारी, घे फोडून सुपारी, गार वारा गार वारा गार. हे विद्यार्थी आणि विद्यार्थ्याला फसवल्याची परंपरा. पण जसे गुरुजी वर्गात आले तसे आमच्या सद्भाग्यानं संत आमच्या जीवनात येतात. ते म्हणतात बाबा संसार वाईट नाही, पण तुम्ही ज्याच्यात सुख समजता, गार वारा समजता, तो गार वारा नाही, मग दुःख बांधवडी आहे हा संसार. म्हणून हित नाही ठावे जननी जनका. संतालाच का हित माहिती आहे याचं कारण आहे. शोधून आले संत, शोधून आले संत, हिताहित जगाचे, हिताहित जगाचे. संतालाच माहिती आहे. शोधून आले संत, हिताहित जगाचे. म्हणजे जीवाचं हित संतालाच माहिती असल्यामुळे त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित त्याची माझे हित करीती सकळ, 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 त्याची माझे हित करीती सकळ. तेने हा गोपाळ कृपा करी, तेने हा गोपाळ कृपा करी, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, त्याची माझे हित करीती सकळ, त्याची माझे हित करीती सकळ. एक नंबर आहे, फक्त घाबरायचं नाही. हा, एक नंबर. त्याची माझे हित. मूर्ती केवढे आहेत, मस्त एक नंबर म्हटलं. त्याची माझे हित करीती सकळ. का शोधून आले संत, हिताहित जगाचे. म्हणून चकारात्मक शब्द आहे. तेची माझे हित करीती सकळ. आणि हित कोणतं म्हणाल तर जीवन देवाची कृपा होणे. जेणे हा गोपाळ कृपा करी, याला हित म्हणतात. आता अजून कोणी उठलं नाही गौतमजी, पण एक चरणी प्रार्थना आहे सर्व श्रोते मायबापांच्या. मलाही वेळेची सवय आहे, तुम्हाला 1 मिनिट जास्त त्रास देत नाही. अजून जवळजवळ 17 मिनिट शिल्लक आहे. फक्त विनंती आहे, जय विठ्ठल व्हायच्या आधी कोणी उठू नका. तर ते परिणाम वक्त्यावर होतो. मग त्यांना वाटते हे उठायला लागले, आपलं कशाला घ्यावं गुंडावून. उठलं नाही कोणी, पण एक विनंती करतो.
आता थोडं एक मिनिट सर्वांनी हात वर करा. शाबास. शूटिंग वाले, फोटोग्राफर इकडे वर या तुम्हाला 3 खूण माप आहे. वर या. फोटोग्राफर शूटिंग वाले तिथून घेतात बरोबर, पण ते फोटोग्राफर पेपर साठी कुलते साहेब तुम्ही घ्या. सर्वांनी हात वर. एवढं पंढरपूर दाखवायचं आपल्याला. आणि उद्या मराठवाड्यात पेपरला येऊ द्या आणि कळू द्या मराठवाड्यात लोकांना की मुलं बापासाठी का केवढा सोहळा करतात. हा आदर्श जाऊ द्या अख्ख्या मराठवाड्यात. एका तालात टाळी वाजवायची. एका तालात. थांबा तसं नाही, त्या भाषणात झाले. हात वर करा, मी सांगतो बरोबर. शाबास. एका तालात. विठोबा रखुमाई धरू सांभाळून होतो. सावध झालो आम्ही. अजून 14 मिनिट आहे आपल्या. बस माझ्यावर विश्वास ठेवा वेळेच्या बाबतीत. संताचे पायी मीच उशिरा जात नाही कुठं. संताचे पायी हा माझा विश्वास. आणि सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास्यत्व विश्वास ठेवण्याचं कारण काय? तेची माझे हित करीती सकळ. नेमकं हित कोणतं? जेणे हा गोपाळ कृपा करे. गोपाळाची कृपा जीवावर होणे याला हित म्हणतात. आणि कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संतांचीच गरज असते. अरे वेगळ्या विचारामध्ये बाप असतो. दुबार पेरणीचं संकट पहिलंच बियाणं कर्ज काढून आणलं. त्याला जेवण गोड जात नाही ना. अशा वेळेला ते 10 वर्षाचं पोर शाळेत जाताना म्हणतं पप्पा फीला पैसे. आगीत रॉकेल. तू शाळा शिकतो का रे? उठला सुटला फीला पैसे जा नाही देणार. पोर रडकुंडीला येतं. मग मम्मी मध्यस्थी करते. त्याला मम्मी म्हणतात. बरोबर. ते मम्म्या त्याच कामावर आहे. इकडे पिंट्या, इकडे पिंट्या. रडतंय ते. रडू नको बेटा.
तुझा बाप जेवून बाहेर जाऊ दे, पैसे मी देते तुला. आणि बाप जेवून गेला की मुलगा म्हणतो दे ना आई पैसे. आता तिच्या लक्षात येतं डाक्यांना, मी याला हो म्हटलं पण पैसे तर माझ्याकडे नाही. पण तिच्या लक्षात येतं याचा बाप जेवून गेला तरी कोट खुंटीलाच आहे, कोट बापाचा. मग आई घरात जाते आणि बापाच्या कोटच्या खिशातले पैसे काढते आणि मुलाला देते. दृष्टांत संपला माझा. कोट बापाचा पण हात मात्र आईचा. बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे. तसं जीवावर कृपा परमेश्वराची होण्यासाठी मध्ये संतांची गरज आहे. एकदा जर संतानं मध्यस्थी केली ना, इच्छा असू द्या. आता ते सगळ्या शिदोऱ्या बघितल्या जगदाळे गुरुजी. काय रे कडणकाला ताक चटणी पिठलं भाकरी, माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय. घरा जाय म्हटल्यावर आता कल्पना करा, जगदाळे महाराज एक सांगतो, 90 वर्षाचं म्हातार आणि 85ची म्हातारी, नवरा बायको, भांडण झालं. भांडणाला काही वय लागत नाही मस्के साहेब, कोणी वयात होतं भांडण. 90च्या वयात लाल झालं म्हातार म्हातारीवर. बरं का रविदास, राहूच नको म्हणला म्हातारीला, राहूच नको माझ्या घरात. गारठ्याचे दिवस होते पण म्हातारीला घाम फुटला. माझ्या घरात राहू नको. कुठं जाऊ? जा तुझ्या बापाच्या घरी. आता 85च्या वयात म्हातारं म्हणतं म्हातारीला, जा तुझ्या बापाच्या घरी. म्हातारी म्हणली मसनातून आणू का बाप माझा आता 85. तसं सिदोरी पाहून नाराज झाले देव. ए काय आणलं हे? माझे आहे तैसे पाय नाहीतरी घरा जाय. चोरोनिया माये नवनीत आणावे, चोरोनिया माये नवनीत आणावे, चोरोनिया माये नवनीत, चोरोनिया माये आहे तैसे पाहे तला नाही तरी घरा जाय. चोरोनिया माय नवनीत आणावे, चोरोनिया माय नवनीत आणावे. तुकोबाराय गोपाळाची बाजू घेऊन उठले. देवा घरी जा म्हणता, घर आहे का आम्हाला? तुका म्हणे हरीण माझं कोणी नाही घरी. मग या सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या तुमच्या शिदोरीमध्ये मिसळून घ्या. परिणाम श्रीकृष्ण देवाला सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या आपल्या शिदोरीत मिसळून घ्याव्या लागल्या. जरी इच्छा नव्हती पण मध्यस्थी तुकोबारायने केली. मग धरितीच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लढा त्यांचा. पूर्तता करावीच लागते, नाही तर बिभीषण वैऱ्याचा भाऊ आहे. मी काय बोललो का? तुमच्याकडे पाहतात लोक. पण वैऱ्याच्या भावावर कृपा श्रीरामानं का केली? मध्यस्थी हनुमानजीनं केली. हे लक्षात घ्या. म्हणून धरितीच्या हाती संत कृपावंत. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो, कृपेपेक्षा जगात श्रेष्ठ काही नाही. जगामध्ये श्रेष्ठ कृपा आहे. अर्ध्या मिनिटात सांगतो. श्रीरामाची कृपा हनुमानजीवर झाली. काय झालं? ज्यानं कृपा केली तो राम पुलावून गेला, आणि ज्याच्यावर कृपा झाली तो हनुमान एका उडीत लंकेत गेला. घरी जाऊन डोकं चालव. छाया तू बडी घणीर तुझसो बडवण कोय. जगामध्ये सर्वश्रेष्ठ कृपा आहे. जेमिया मोगर रघुपती करबाना यही भाती बेर चले हनुमान. तिथलं आपलं कामापुरता. म्हणून जीवावर कृपा देवाची होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे. म्हणून शब्द आहे, त्याची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. पुन्हा काय करतात? समजा साधक भागला दमला. भागला दमला तर संत कशाला पाहिजे?
तुम्ही जाहिराती वाचत नाही का? सीन घालवायचा का चार मिनारला तोड नाही. तो अरे तो सीन इथला नव्हे. इथे इंद्रिय विषयापासून आवरताना जो त्रास आहे त्याला भागणं म्हणतात, त्याला दमणं म्हणतात. अशा वेळेला तो परमार्थ सोडून द्यायच्या तयारीत असतो तेव्हा संत धीर देतात, त्याला कडेवर घेणे म्हणतात. मज वाहतील कडे त्यांचे आणि जोडे सर्व सुख. सर्व सुख फक्त शब्द परमार्थात आहे. जिथे जिथे सुख आलं सर्व शब्द जोडला गेला. तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुखांचं काही प्रमाण तुम्हाला पाठ आहे. प्रपंचातलं सुख आहे पण ते उतरत जातं, सारखं राहत नाही. तारुण्यामध्ये नवरा बायको जेवढ्या प्रेमानं पाहतात तेवढ्या प्रेमानं म्हातारपणात पाहत नसतात. पहिली गोष्ट पाहतच नसतात आणि चुकून पाहिलं तर असे पाहतात दोघाचं 7 जन्माचं वैर. लग्न झालं म्हणजे 2 वर्षे पती बोलतो आणि पत्नी ऐकते, नंतरचे 2 वर्षे पत्नी बोलते पती ऐकतो, तिथून पुढचे सगळे वर्षे दोघंही बोलतात, पुरं गाव ऐकतं. इतकं बिघडत जातं प्रपंचातलं सुख. नाहीतर कितीही चांगलं सिनेमाचं गाणं निघू द्या, 6 महिन्यात वर्षात त्याचा कंटाळा येतो की नाही. अशिक्षित आजी सुशिक्षित नातवावर रागावते ना, गोंद्या काय आजी पागल झाला का, डोक्यात फरक झाला तुझ्या, उठला सुटला झिंग 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 झिंग, आला ना कंटाळा वर्षात 2 वर्षात. पण माझा जाहीर प्रश्न आहे, इथे सगळे आमचे वारकरी बसलेले आहे. 700 वर्ष झाले गौतमजी, 700. रोज आमचा वारकरी गळ्यात विना घेऊन 700 वर्षापासून रूप पाहता लोचणी म्हणतो. आनंद वाढत चालला पण कमी नाही. अरे हा फरक प्रपंच आणि परमार्थातल्या सुखातला, एवढं लक्षात घ्या. त्यांचे आणि जोडे सर्व सुख. अजून 5 मिनिट आहे, आहेच 5 मिनिट. ते तुमच्याकडे काय म्हणतात डाक्यांना, ते नवीन बैल शिकवायची असली खोंड हा पेटवायची, हा जमला आता जमलं. खोंड पेटवायची, जमलं. आणि ते बैलगाडीला जुंपली जगदाळे गुरुची खोंड, आणि बैलगाडी डांबरीवर आली, खडखड 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 वाजलं, आणि उधळली खोंड, उधळली. गाडीवाल्याला आवरे ना, त्याचं लक्ष गेलं जवळजवळ 2 फरलांगवर एक मावशी मिस्त्री लावत उभी होती रस्त्याच्या काठाला. तिचं झोपडं होतं आणि तिचं बाळ अर्ध्या रोडवर खेळत होतं. 3 वर्षाचं असेल. हे वरडून सांगतं, मावशी पोर बाजूला करा, मावशी बैल उधळली. ती म्हणली मरू दे पोर, तुला धावते बीडचं पोलीस स्टेशन. तुमच्या पाया पडतो मावशी, बैल आवरत नाहीत. या बापाचा रस्ता आहे, मरू दे पोर, तुला धावते पोलीस स्टेशन. मावशी पोर बाजूला करा. नाही उचललं, त्याच्या डोक्याहून चाक गेलं. टोमॅटो सारखं डोकं फुटलं, पालीसारखं तडफडून मेलं पोर. झालं, याला अटक झाली. जगदाळे गुरुजी 3 वर्षे भानगड चालली. निकालाची तारीख, लगेच निकाल लागतो कीर्तनात. तो गाडीवाला महादेव
सकाळी गेला वकिलाच्या पाया पडला, साहेब 2 मुली लग्नाच्या आहे, मला विनाकारण गोवल्या गेलं काहीतरी. म्हणलं तुला निर्दोष सोडतो आज केसेसमधून, पण आता स्वस्ताईचा काळ, 500 रुपये फी होईल माझी. 51 वर देईल साहेब, पण वाचवा. ठीक आहे, फक्त आता एकच, मी जेवढं सांगल तेवढं बोलायला पाहिजे न्यायाधीशापुढं. सांगा साहेब, काही विचारू दे, रागावून विचारू दे, प्रेमानं विचारू दे, नाव गाव बाप पोस्ट काय विचारन तरी फक्त एवढंच बोलायचं. बुईंग. काय बुईंग? ठीक आहे साहेब, ठीक आहे, वचन न मोडी बोलिले ते. झालं, कामकाजाला सुरुवात झाली. मस्के साहेब, तिकडे याचा वकील, इकडे तिचा वकील, न्यायाधीश बसलेले आहे. काय नाव काय रे? बुईंग. अरे तुझ्या बापाचं नाव काय? बुईंग. आडनाव? बुईंग. गाव कोणतं? बुईंग. अरे 3 वर्षापूर्वी या बाईचं लेकरू तूच मारलं ना? बुईंग. का वकील साहेब? न्यायाधीश म्हणाले, याला एवढंच येतं का? म्हणले त्याला विचारा, प्रत्यक्षात आहे तुमच्या पुढं. वकील, अरे नाव काय तुझं? बुईंग. काय डोक्यात फरक आहे का तुझ्या? तुझं पूर्ण नाव काय? बुईंग. याला एवढंच येतं का? याच्यापेक्षा काही येत नाही? सर्व शांत होतं, पण त्या बाईला दम नाही निघला. चांगलं बोलतं साहेब हे. तुम्हाला कसं माहित? माझ्याच गावचं आहे. नाही, गावचं असू द्या, पण हे चांगलं बोलतं हे तुम्हाला कसं माहित? 3 वर्षापूर्वी 2 फरलांगवरून वरडत होत. निकाल लागला वाटतं. पोर बाजूला करा, बैल आवरत नाही, बैल उधळली, पोर बाजूला करा. तुम्ही कुठं होत्या? मी मिसरी लावत होती, आणि पोर अर्ध्या रोडवर खेळत होतं माझं. तुम्ही काय म्हणलं? मी म्हणलं मरू दे पोर, तुझ्या बापाचा रस्ता आहे का? दाखव दे पोलीस स्टेशन. मग मारलं माझं पोर. चांगलं बोलतंय साहेब, हे आता लागलं अटक करायला. आता मला दुसऱ्या पुराव्याची गरज नाही मावशी. त्यानं इमानदारीनं आपलं कर्तव्य चोख बजावलं होतं की मावशी पोर बाजूला करा, बैल उधळली, बैल आवरत नाही. तरी तुम्ही तुमचं पोर बाजूला केलं नाही. पोर मारायला कारणीभूत महादेव नाही, तुम्ही आहे. तिला अटक झाली, हे सुटलं. वकिलाच्या घरी आलं, बरोबर 11 वाजता आलं. साहेब तुमच्यामुळे वाचलो. अरे सत्यमेव जयते, आमचं निमित्त असते. आता पुन्हा काही कमी जास्त झालं तर माझ्याकडेच ये बरं का. आता कमी जास्तच नाही करणार साहेब, पण आता चालतो साहेब. अरे फीचे पैसे? बुईंग साहेब. अरे ती बुईंग कोर्टापुरती होती, ते तुमचं होतं साहेब, पण माझं ठरलं वचन न मोडी बोलिले ते. साधी गोष्ट आहे. वकिलाच्या वचनावर विश्वास ठेवला गाडीवाण्यानं, निर्दोष सुटला. तसं जगत हे कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहे, तुम्ही आम्ही आरोपी आहोत, आणि संत हे वकील आहे. पुढे लक्षात ठेवा. आता अजून अर्धा मिनिट घेतो. बिघडलेली केस वाल्या कोळी आणि गाजलेला वकील नारद मुनी, अशी केस रंगवली गौतमजी. नारद रूपी वकिलानं वाल्या कोळ्याची. निकाल लावताना न्यायाधीशाच्या म्हणण्याप्रमाणे वागू असं आरोपीला म्हणावं लागतं, पण यानं अशी केस रंगवली, न्यायाधीशाला म्हणावं लागलं आता आरोपीच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला वागावं लागेल. वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि त्यानं लिहिल्याप्रमाणे राम वागला. बोलिला वाल्मिक तैसेच, बोलिला वाल्मिक तैसेच, कोणी दाविन नामा म्हणे. तुका म्हणे शेष शवीन आवडी, म्हणजेच वचन न मोडी बोलिले ते, कारण त्याची माझे हित करीती सकळ. उठू नका कोणी, 1-2 मिनिट उठू नका. माऊलीचं भजन जय विठ्ठल चाल झालेलीच आहे, सर्वांना आलेलीच आहे संधी. फक्त 4-5 मिनिट घेतो. आमचे जगदाळे गुरुजी
आयुष्यभर त्यांचा भरत नावाचा विद्यार्थी पाहिला असेल तुम्ही, ज्याचं आता महाराष्ट्रात नाव आहे. एवढंच पोर आहे भरत पठाडे, तो त्यांचा विद्यार्थी आहे. शत्रुघ्न तो आहे का रे? आणि त्याचा भाऊ पुन्हा शत्रुघ्न, दोन्ही पोरं जुगलबंदी त्यांची असते. मग ज्यांचे विद्यार्थी या वयात महाराष्ट्रात नाव कमावतात तर त्यांचे गुरुजी कसे असतील ना, लक्षात घ्या. आयुष्यभर हेच काम केलं, करीत आहे. आणि आमची खात्री आहे जगदाळे गुरुजीचा स्वभावच त्यांना तेच काम करायला लावणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत. केवळ विद्यार्थी घडवायचं काम, विद्यार्थी घडवायचं. आणि ते असंच नाही, एक नंबरचे विद्यार्थी. आणि मला आनंद वाटला ते त्या दिवशी पाहिलं, त्यांची गोशाळा, गाई. बरं का गौतमजी, लक्ष घालावं लागेल मोठ्या मोठ्या लोकांना. ते कुठून आणलं चारा? लक्ष घालावं लागेल. सर्व बीडकर मायबापाला माझी विनंती आहे, गोसेवा म्हणजे 33 करोड देवतांची सेवा आहे. एक लक्षात घ्या, इच्छा असूनही 2 कारणामुळे गोपालन केल्या जात नाही. त्याची 2 कारणं आहे. एक, गाय बांधायला जागा नाही, आणि दुसरी, लक्ष द्यायला वेळ नाही. या 2 गोष्टी. इच्छा आहे, आपल्याही घरी गाय असावी पण जागा नाही. इच्छा आहे आपणही गोसेवा करावी पण ड्युटीमुळे वेळ नाही. मग वेळ नाही आणि जागा नाही, ह्या दोन्ही गोष्टी जगदाळे गुरुजीकडे देऊन टाकू आपण. वेळही तुमच्याकडेच घ्या आणि जागाही तुमच्याकडेच घ्या, फक्त चारा बीड कराकडून घ्या, बस एवढंच. आणि त्या दानपेट्या ठेवलेल्या आहे, तो सगळ्या गोमातेचा आशीर्वाद दात्याला मिळणार आहे. 51,000 रुपये. मी उभाच आहे बरं का, अजून कोणी दाते असले तर. गाईच्या चाऱ्यासाठी सगळ्या गिर गाई आहे गुरुजीकडे, 51,000 रुपये. हो, आणि सगळ्या विद्यार्थ्यांना दूध आहे, धंदा नाही. हे विद्यार्थी साक्षीदार का रे? हात वर करा. हे सगळ्या विद्यार्थ्यांना दूध आहे, धंदा म्हणून नाही. तेव्हा गौतमजी खटोड यांच्याकडून गाईच्या चाऱ्यासाठी 51,000 रुपये असे बरेचसे गौतमजी बीडमध्ये आहे, आणि ते क्रमाक्रमानं तुम्हाला देणार आहे. तुम्ही आकडा किती आहे बरं? किती असू द्या, हे आयणे साहेबांचे आहे जमणार आहे. डाके अण्णाही देणार आहे, मस्के साहेबही देणार आहे, आमचे जोगदंड भाऊ देणार आहे. तुम्ही अजिबात काळजी करायचं कारण नाही. क्रमाक्रमानं येईल, हळूहळू येईल. कुलते साहेबही देणार आहे. वा वा. सगळी पत्रकार मंडळी, अख्खं बीड तुमच्या पाठीमागं उभा आहे. जगदाळे गुरुजी, काळजी करायचं कारण नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, मनचित होत नाही हरचित होत तत्काल. अरे बली को जाना था बैकुंठ भेज दिया पाताल शत्रुघ्न. आता अख्खं बीड शहर गुरुजीच्या पाठीमागं उभा आहे. गुरुजी, बस तुम्ही हेच कार्य करा, कारण तुमचं नियोजनच परमेश्वरानं मृदंगाचार्य घडवण्यासाठी केलेलं आहे. प्रेम आहेच, त्याच्यात पुन्हा वाढ होत राहावी. आता पुढच्या वर्षीचं कोण पाहते? आमचं रामायण लांब असलं तर आम्ही सांगतो गौतमजीला, डोकमाराच्या नादी लागू नका. आणि जवळ असलं तर मी बरोबर जोगदंड भाऊला माहिती आहे, हॅलो म्हटलं की आलोच म्हणतोय मी. असलं तर शिवदासजी जोगदंड, त्यांनी 10,000 रुपये, सीताराम सीताराम, 10,000 रुपये गायच्या चाऱ्यासाठी. नाही, धन्यवाद. माऊलीचं भजन आणि जय विठ्ठल एकत्रित होईल, आणि मग मला वाटते निवेदक ताई सर्वांचे आभार मानतील. मी पहिला 2च मिनिट घेतो आता, तुमच्या 2च मिनिट. वास्तविक मी 6 मिनिट पुढे गेलो, कधी जात नाही, पण आज गेलो गायीच्या चाऱ्यासाठी. मी नुसतं बडबड करत नाही गौतमजी. 51 लाख एकट्याने दिली मी आळंदीच्या मंदिरात. नुसतं बडबड करत आम्ही आधी करतो मग सांगतो. कोणाला काही म्हणू द्या, तुम्ही तिथे